अतिथींकडून घेतील आणि त्यानंतर अतिथींद्वारे सर्वच NCC ट्रूपच्या परेड संचलन केलं जाईल, परेड निरीक्षण केलं जाईल। परेड निरीक्षण झाल्यानंतर KTHMच्या NCC बॉयज आर्मी, NCC नेव्हल, NCC गर्ल्स आर्मी यांचं संचलन सुरू होईल। संचलन सुरू झाल्यानंतर निशाण हस्तांतरण ज्युनियर कॅडेटकडे केलं जाईल। नंतर परेड कमांडर परेड विसर्जनाची अनुमती घेतील आणि प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता। त्याचप्रमाणे NCC आर्मी गर्ल्सची आर्मी बॉयजच्या बाजूला उभे असलेल्या नम्र विनंती की कृपया आपण अगदीच गर्दी करून उभे आहात, एका हाताचा अंतर घेऊन सर्वांना उभं राहायचंय। पुन्हा एकदा महत्त्वाची माझी सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया आपण उभं राहताना एका हाताचं अंतर घेऊन उभं राहावं। जागा नसेल तर ट्रूपच्या मागे आपण उभं राहू शकता। कृपया आमच्या सूचनेचं पालन आपण करावं अशी नम्र विनंती। अत्यंत गर्दी करून उभं राहू नये, एका हाताचं अंतर घेऊन सर्वांनी उभं राहावं। परेड कमांडर कॅडेट कॅप्टन दर्शना आजच्या 76व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे सन्माननीय प्रमुख अतिथी मराठा विद्याप्रसारक समाजाचे सन्माननीय सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब यांचं कार्यक्रमस्थळी आगमन झालेलं आहे। मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे नाशिक शहर संचालक ॲडव्होकेट लक्ष्मणजी लांडगे साहेब, KTHM महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर मिसेस काळे साहेब, सर्व सन्माननीय शाखा प्रमुख आणि शिक्षणाधिकारी, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब यांना ध्वजारोहणाच्या ठिकाणी माननीय शिक्षणाधिकारी येथे उपस्थित आहेत। आज 76वा भारतीय प्रजासत्ताक दिवस। माथे है माता, माथे
पे माटी सजा के चले माए चलती रहे बेखौफ हवाएं लहरा के झूमे तिरंगा आबाद रहे तारों को झूमे तिरंगा माथे है माटी माथे है माता माथे पे माटी सजा के चले माए चलती रहे बेखौफ हवाएं लहरा के झूमे तिरंगा आबाद रहे तारों को झूमे तिरंगा तेरे बेटे न पीछे हटेंगे माए तेरे लिए मर मिटेंगे तेरे बेटे न पीछे हटेंगे जब तुझ पे आ जाए हमें तो पुकार लेना बलिदान का बहाना हमें बार बार देना बलिदान मानेंगे संग में क्या है कोई स्वर में प्राण डाल देता है माथे है माटी माथे है माता माथे पे माटी सजा के चले माए चलती रहे बेखौफ हवाएं लहरा के झूमे तिरंगा आबाद रहे प्यारों को झूमे तिरंगा मेरे लहू का फायदा क्या आईना नाली जुकाम तेरे नाई चलती रहे बेदास हवाएं लहरा के झूमे तिरंगा आबाद रहे तारों को झूमे तिरंगा हाजू में तिरंगा हे सुंदर गीत आपल्या समोर सादर केलंय केटीएचएम महाविद्यालयाच्या संगीत विभागाने आणि मुख्य महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गाणं गाणारे सर्व विद्यार्थी हे दृष्टीबाधित आहेत. एकदा सर्वांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. यानंतर परेड कमांडर कॅडेट कॅप्टन दर्शना कांबळे मान्यवरांकडून परेड निरीक्षणाची परवानगी मागेल. कॅडेट कॅप्टन दर्शना कांबळे. श्रीमान परेड आपके निरीक्षण के लिए हाजिर आओ. जय श्रीमान. कॅडेट कॅप्टन दर्शना कांबळे हिने सन्माननीय अतिथींकडून परेड निरीक्षणाची परवानगी घेतल्यानंतर आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सन्मान 78व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाप्रसंगी केटीएचएम महाविद्यालयाचा एनसीसी आर्मी ग्रुप, एनसीसी नेव्हल, एनसीसी आर्मी गर्ल्स, मराठा हायस्कूलचा नेव्ही आणि आर्मी ग्रुप या पाचही ट्रूपचं परेड संचलनाचं निरीक्षण सन्माननीय अतिथी करीत आहेत. लोकशाहीचा आणि संविधानाचा हा सर्वात मोठा उत्सव, सार्वभौम, समता, बंधुता आणि एकात्मतेची शिकवण देणारा आजचा दिवस
भारतीय प्रजासत्ताक दिन. आपले अधिकार आणि कर्तव्य स्पष्ट करणाऱ्या भारतीय संविधानाचं स्मरण करण्याचा आजचा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिवस. तिथे सर्व परेड ट्रूपचा संचलनाचं निरीक्षण करतायत. त्यांच्या सोबत आहेत केटीएचएम NCC आर्मी गर्ल्सच्या कॅप्टन शैला मेंगाने, यंदाचा प्रजासत्ताक दिन आपणा सर्वांसाठी खास महत्त्वाचा. ते यासाठी राजधानी नवी दिल्ली येथे होत असलेल्या राष्ट्रीय पथसंचलनामध्ये केटीएचएम महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका कुमारी कविता शेवरे ही महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करते. आज राजपथ येथे होणाऱ्या संचलनामध्ये ती मराठा विद्या प्रसारक समाजाचं प्रतिनिधित्व करते. हा आपल्या सर्वांसाठी एक गर्वाचा आणि अभिमानाचा क्षण. मराठा हायस्कूलच्या NCC नेव्हल ट्रूपचं निरीक्षण केल्यानंतर प्रत्येक वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाचं खास वैशिष्ट्य असतं ते म्हणजे मविप्रच्या अभिनव बाल विकासचे आपले छोटे दोस्त अत्यंत सुंदर अशा वेशभूषेमध्ये आता ते सन्माननीय अतिथींचं स्वागत करतील. मराठा हायस्कूलचं मंत्रिमंडळ देखील या ठिकाणी माननीय अतिथींचं स्वागत करीत आहे. आणि आता स्वागत करतील आपले अभिनव बाल विकास मंदिरमधील अत्यंत सुंदर अशा वेशभूषेमध्ये आलेले आपले छोटे विद्यार्थी. भारत माता, राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेमध्ये सन्माननीय अतिथींचं स्वागत करतायत अभिनव बाल विकास मंदिरमधील आपले छोटे विद्यार्थी. दरवर्षीच्या कार्यक्रमाचं एक आगळे वेगळेपण असतं अभिनव बाल विकास मंदिरचे हे विद्यार्थी. यानंतर कॅडेट कॅप्टन दर्शना कांबळे निशान टोळी संचलनाची कमांड देईल. या प्रसंगी विविध शाखांचे शाखा प्रमुख, मविप्रचे नाशिक शहर संचालक, मविप्रचे सेवक संचालक, सर्वच शिक्षणाधिकारी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत. सन्माननीय अतिथी परेड निरीक्षण करून पुन्हा एकदा कार्यक्रमस्थळी आलेले आहेत. यानंतर कॅडेट कॅप्टन निशान टोळी निशान टोळी संचलनाची परवानगी घेतल्यानंतर कॅडेट कॅप्टन आता सूचना देईल फ्लॅग कमांडरला आणि निशान टोळी संचलन सुरू होईल. निशान टोळी तयार हो. निशान टोळीचं संचलन करते केटीएचएम NCC आर्मी बॉईज. फ्लॅग होल्डर ज्युनियर अंडर ऑफिसर रोशन ठिकले, त्याच्या उजवीकडे आहे सर्जंट अभिजित मोरे, डावीकडे आहे सर्जंट रोहित राव.
हे केवळ निशाणाचे हस्तांतरण नाही, तर हस्तांतरण आहे कर्तव्य आणि जबाबदारीचं. आता फ्लॅग घेणार आहे सर्जन प्रज्योत साळवे. सन्माननीय अतिथींच्या हस्ते सर्जन प्रज्योत साळवे आता निशाण स्वीकार करेल. सीनियर कॅडेट्सकडून ज्युनियर कॅडेटकडे हस्तांतरण. सीनियर कॅडेट्सकडून ज्युनियर कॅडेटकडे निशाणाचं हस्तांतरण झालंय. हे केवळ निशाणाचं हस्तांतरण नव्हे, तर हस्तांतरण आहे कर्तव्य, शिस्त आणि जबाबदारीचं. सीनियर अंडर ऑफिसर रोशन ढिकले यांनी ज्युनियर सर्जन प्रज्योत साळवे याच्याकडे हस्तांतरण केलंय. त्याच जाज्वल्य परंपरेचं, शिस्तीचं आणि अनुशासनाचं. निशाण टोळीचं संचलन झालेलं आहे, हस्तांतरण झालेलं आहे. आता परेड कमांडर कॅडेट कॅप्टन दर्शना कांबळे. कुछ कदम के फासले से मन से गुजरेगा नंबर 1 ग्रुप आगे. यंदाच्या 76व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आता सुरू होते परेड संचलन. या संचलनाचं नेतृत्व करते NCC नेव्हल विंगची कॅडेट कॅप्टन दर्शना कांबळे. तिच्या नेतृत्वाखाली हे 5ही ट्रूप आता मान्यवर अतिथींसमोर युनिटी आणि डिसिप्लिनचं संचलन करतील. जेवढं आल्हाददायक आणि प्रसन्न असं वातावरण, तेवढंच एकात्मतेचं आणि शिस्तीचं दर्शन घडवणारे हे मराठा विद्याप्रसारक समाजाचे राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट. यंदाच्या संचलनामधला पहिला ट्रूप जो नेतृत्व करतोय संचलनाचे, टिटेच्या महाविद्यालयाचा NCC आर्मी बॉईज ट्रूप. वर्षभर या ट्रूपला मार्गदर्शन करणारे टिटेच्या NCC आर्मी बॉईजचे NCC ऑफिसर लेफ्टनंट डॉक्टर संभाजी पगार. मुली कुठेही कोणत्याही क्षेत्रामध्ये मुलांपेक्षा कमी नाहीत, हे जिच्याकडे बघून कळेल ती यंदाची परेड कमांडर कॅडेट कॅप्टन दर्शना कांबळे. फ्लॅग होल्डर ज्युनियर अंडर ऑफिसर रोशन ढिकले. ट्रूप कमांडर सिनियर अंडर ऑफिसर आदित्य रोमने आणि फ्लॅग होस्टर सर्जन प्रज्योत साळवे.
दूसरा ट्रूप एनसीसी नेवल केटीएचएम कॉलेज, एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉक्टर योगेश गांगोडे, लीडिंग कॅडेट तेजस शिंपी आणि अभिषेक बोराळे. तिसरा ट्रूप येतोय एनसीसी आर्मी गर्ल्स, यांना मार्गदर्शन करणाऱ्या मेजर शैला मेंगाने, सिनियर अंडर ऑफिसर शिखा त्रिपाठी आणि फ्लॅग होल्डर आहे समीक्षा फड. अत्यंत शिस्ती एकाचमध्येच दर्शन देणारं हे संचलन. पुढचा ट्रूप मराठा हायस्कूलचा एनसीसी नेव्हल ट्रूप, त्यांना मार्गदर्शन करणारे हेड ऑफिसर सुहास खर्डे, ट्रूप कमांडर क्षितेश पेकळे आणि फ्लॅग होल्डर आहे श्रावणी माळोदे. मराठा हायस्कूलचा एनसीसी नेव्हल ट्रूप. आता आपल्या समोर आहे मराठा हायस्कूलचा आर्मी एनसीसी ट्रूप, ट्रूप कमांडर तेजस रसाळ आणि फ्लॅग होस्टर कार्तिकी तांदळे, यांना मार्गदर्शन करणारे हेड ऑफिसर श्री केशव शिंदे सर. केटीएचएम एनसीसी आर्मी बॉयज, एनसीसी नेव्हल, एनसीसी गर्ल्स, मराठा हायस्कूल, एनसीसी नेव्हल आणि एनसीसी आर्मी या पाचही ट्रूपने अत्यंत सुंदर शिस्त, एकात्मता, अनुशासन यांचं दर्शन घडवणार हे संचलन केलेलं आहे. परेड कमांडर कॅडेट कॅप्टन दर्शना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आता पाचही एनसीसीचे ट्रूप आपल्या निर्धारित ठिकाणी परत येत आहेत. एनसीसी कडून काय शिकावं, एनसीसी कडून शिकावं शिस्त, एनसीसी कडून शिकावं एकात्मता, एनसीसी कडून शिकावं आज्ञेचं पालन. या संचलनासाठी साथ दिलेला केटीएचएम म्युझिक ग्रुप आणि मराठा हायस्कूलचा बँड पथक. परेड संचलन करून परेड कमांडर कॅडेट कॅप्टन दर्शना कांबळे पुन्हा तिच्या निर्धारित जागी येते. सिनियर अंडर ऑफिसर आदित्य रुमणे, लीडिंग कॅडेट तेजस शिंपी, सिनियर अंडर ऑफिसर शिखा त्रिपाठी, पीओ कॅडेट क्षितेश पेकळे आणि सीएचएम तेजस रसाळ यांनी पुन्हा आपापल्या ट्रूपचं नेतृत्व सांभाळलेलं आहे. कॅडेट कॅप्टन दर्शना कांबळे. परेड संचलनानंतर आता बेस्ट ड्रिल ट्रॉफीचं वितरण सन्माननीय अतिथींच्या हस्ते होईल. मी सर्वप्रथम केटीएचएम महाविद्यालयाच्या एनसीसी नेव्हल विंगचे एनओ लेफ्टनंट डॉक्टर योगेश गांगोडे सर, त्याचप्रमाणे कॅडेट कॅप्टन ओम सावंत आणि दर्शना कांबळे यांना विनंती करतो की यंदाचा सीनियर विंगमधला बेस्ट ट्रॉफीचं मान्यवरांच्या हस्ते आपण ती स्वीकारावी. ही बेस्ट ड्रिल घेऊन येत आहेत एनसीसी आर्मीचे कॅडेट कृष्णा धात्रक आणि यै जोनवाल.
कृष्णा धात्रक, यश जोनवाल आता बेस्ट ड्रिल ट्रॉफी घेऊन येत आहेत. सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते आता ही बेस्ट ट्रॉफी ड्रिल ट्रॉफी स्वीकारते एनो लेफ्टनंट डॉक्टर योगेश गांगुर्डे, कॅडेट कॅप्टन ओम सावंत आणि दर्शना कांबळे. सन्माननीय अतिथी यांच्या हस्ते सिनियर विंगमधील बेस्ट ड्रिल ट्रॉफी स्वीकारते केटीएचएम महाविद्यालयाच्या NCC नेव्हल विंग, कॅडेट कॅप्टन ओम सावंत आणि कॅडेट कॅप्टन दर्शना कांबळे. यानंतर ज्युनियर विंगची बेस्ट ड्रिल ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मी थर्ड ऑफिसर मराठा हायस्कूलचे थर्ड ऑफिसर केशव शिंदे सर यांना आमंत्रित करतो. त्याचबरोबर CHM तेजस रसाळ आणि SGT कार्तिकी तांदळे यांनी मान्यवरांच्या हस्ते ज्युनियर विंगमधील बेस्ट ड्रिल ट्रॉफी स्वीकारावी. ही ट्रॉफी घेऊन येत आहेत कॅडेट कृष्णा धात्रक आणि यश जोनवाल, थर्ड ऑफिसर केशव शिंदे, CHM तेजस रसाळ आणि SGT कार्तिकी तांदळे. ज्युनियर विंगमधील ही बेस्ट ड्रिल ट्रॉफी मराठा हायस्कूल आर्मी विंग. मराठा हायस्कूलच्या आर्मी ट्रूपला यंदाची ज्युनियर विंगची बेस्ट ड्रिल ट्रॉफी प्रदान करतायत. यंदाच्या सोहळ्याचे सन्माननीय प्रमुख अतिथी ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब हे स्वीकारतायत. थर्ड ऑफिसर केशव शिंदे, CHM तेजस रसाळ आणि SGT कार्तिकी तांदळे. बेस्ट ड्रिल ट्रॉफी स्वीकारून कॅडेट्स आणि थर्ड ऑफिसर आपल्या निर्धारित जागी परत येत आहेत. मराठा हायस्कूलच्या आर्मी NCC विंगचे CHM तेजस रसाळ आणि SGT कार्तिकी तांदळे बेस्ट ड्रिल ट्रॉफी स्वीकारून आपल्या निर्धारित स्थळी परत जात आहेत. आज 76वा भारतीय प्रजासत्ताक दिवस. आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब यांना मी या प्रसंगी शुभेच्छा आणि आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. आदरणीय सरचिटणीस साहेब. नमस्कार. आपल्या सगळ्यांना आजच्या 76व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताने स्वातंत्र्य मिळवलं, परंतु खऱ्या अर्थाने भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र व्हावे अशी संकल्पना त्यावेळेस पुढे आली आणि अनेक वेगवेगळ्या छोट्या छोट्या संस्थानांमध्ये असणारा हा भारत देश हा एकत्र करण्याचं काम त्या काळामध्ये झालं आणि भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची सुरुवात झाली. जगभरातल्या सर्व राज्यघटना तपासल्यानंतर आपल्या देशाला योग्य ठरतील अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना आणि तत्त्वे या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताने स्वतःला या ठिकाणी प्रजासत्ताक घोषित केलं आणि राज्यघटनेची अंमलबजावणी सुरुवात त्याची झालेली आहे आणि आज आपल्याला 76 वर्ष या घटनेला पूर्ण होत आहेत. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या लाख लाख अशा शुभेच्छा देतो. हे करत असताना ज्यांनी आपल्या राष्ट्रनिर्मितीसाठी जीवाचं बलिदान दिलेलं आहे त्या सर्व शूरवीरांना वंदन करण्याचा आजचा दिवस. त्याचबरोबर आपला देश हा जगातील एक सर्वोत्तम देश, सर्वोत्तम महासत्ता कशी होईल याकरता प्रयत्न करण्याची आणि त्याची सुरुवात करण्याचा आजचा हा दिवस. खऱ्या अर्थाने प्रत्येकाने सीमेवर जाऊन देशाकरता लढण्याची गरज नाही. ते काम आपले जवान अतिशय प्रामाणिकपणे आणि चांगले करतायत. परंतु आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की या देशाकरता मी माझ्या क्षेत्रामध्ये, मग ज्याही क्षेत्रामध्ये मी काम करत असेल, शिक्षण क्षेत्रात असेल, त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये असेल, नोकरीच्या ठिकाणी असेल, या प्रत्येक ठिकाणी गोरगरीब जनतेला कशा पद्धतीने मदत करता येईल आणि जे भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितले आहे समानता, बंधुता आणि सर्वांना संधीची समानता ही देण्याकरता आपण प्रत्येकाने प्रयत्न करणं ही सुद्धा एक समाजसेवा आहे, ही सुद्धा एक राष्ट्रसेवा आहे. त्यामुळे या दृष्टीने आपण सर्वच जण आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी आणि उच्चतम स्थान प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करूया. हीच खऱ्या अर्थाने या राष्ट्राला एक आदरांजली ठरणार आहे. तर पुन्हा एकदा आपण आपल्या स्वतःच्या कर्तव्याप्रती एकनिष्ठ राहून या देशाची सेवा करूया. आपल्या सगळ्यांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा. जय हिंद. आजच्या कार्यक्रमाचे आपण सन्माननीय प्रमुख अतिथी, यानंतर परेड कमांडर कॅडेट कॅप्टन दर्शना कांबळे परेड विसर्जनाची परवानगी घेईल. श्रीमान, परेड विसर्जन करने की अनुमति चाहते हो? जय श्रीमान. कॅडेट कॅप्टन दर्शना कांबळे हिने सन्माननीय अतिथींची परेड विसर्जनाची परवानगी घेतलेली आहे. नेव्हल आणि गर्ल्सचे सर्व प्रमुख, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख, विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख, आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार. गेल्या अनेक दिवसांपासून या मैदानाचं सुरेखीकरण आणि सुंदरीकरण करण्यासाठी सज्ज असलेले सिनियर ज्युनियर जिमखाना, तीनही NCC चोपचे प्रमुख, आपणा सर्वांच्या अनेक दिवसांचं मेहनतीचं फळ म्हणजे आजचा हा देखणा आणि सुंदर असा कार्यक्रम. आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. चहापानाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी बोट क्लब येथे उपस्थित राहावं.